नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी वाङ्मय या विषयाअंतर्गत बासी मर्ढेकर यांनी लिहिलेली ना कोणी का कुणाचा ना कोणी का कुणाचा ही कविता अभ्यासणार आहोत। या कवितेमध्ये बासी मर्ढेकरांनी मानवातील नातेसंबंध कसे दुरावलेले आहेत याचं वर्णन या कवितेमध्ये बासी मर्ढेकरांनी केलेलं आहे। सुरुवातीला आपण बासी मर्ढेकर यांचा विस्तृत परिचय करून घेऊ। बासी मर्ढेकरांचा परिचय खालीलप्रमाणे। बाळ सीताराम मर्ढेकर, जन्म 1909, मृत्यू 1956। बासी मर्ढेकरांचा जन्म खानदेशातील फैजपूर येथे कवी, कादंबरीकार आणि साहित्य सौंदर्याचे अभ्यासक म्हणून सुप्रसिद्ध। कवी मर्ढेकरांचा नवकाव्याचे प्रणेते, दुसरे केशवसूत, युग प्रवर्तक कवी इत्यादी शब्दांनी गौरव केला गेला आहे। त्या काळात मर्ढेकर म्हणजे नवकाव्य असे समीकरण ठरून गेले होते। मर्ढेकरांची कविता कधी दुर्बोध वाटणारी, सौंदर्याच्या रूढ संकेतांना धक्का देणारी, यंत्रयुगाने मानवाला आलेली विफलता व्यक्त करणारी, तशीच आशावादी आहे। तर बासी मर्ढेकरांचा जन्म 1909 साली झालेला आहे आणि मृत्यू 1956 ला झालेला आहे। बासी मर्ढेकरांचं पूर्ण नाव बाळ सीताराम मर्ढेकर हे आहे। खानदेशातील फैजपूर येथे बासी मर्ढेकरांचा जन्म झालेला आहे। बासी मर्ढेकर कवी, कादंबरीकार आणि साहित्य सौंदर्याचे अभ्यासक म्हणून ते प्रसिद्ध आहे। मर्ढेकरांना नवकाव्याचे प्रणेते, केशवसूत, युग प्रवर्तक कवी अशा शब्दात त्यांचा गौरव केला जातो। आता नवकाव्याचे प्रणेते असं का म्हटलं जातं? केशवसूतांनी जसं काव्याच्या क्षेत्रात नवीन प्रयोग केले, जसं आधी काव्यामध्ये प्रेमविषयक कविता, गुणगुंजनात्मक कविता, निसर्ग कविता असे विषय काव्याचे नव्हते, ते केशवसूतांनी काव्यामध्ये आणले। तशाच प्रकारचा प्रयोग, नवीन प्रयोग म्हणजे ज्या यांत्रिक प्रतिमा आहेत, मानवाचं यांत्रिक जीवन आहे, माणूस यंत्राच्या आहारी कसं गेलेला आहे, हे विषय मर्ढेकरांनी काव्याच्या क्षेत्रात आणलेले आहेत। आणि म्हणून केशवसूतांनी जसे प्रयोग केले तसे प्रयोग बासी मर्ढेकरांनी केले, म्हणून त्यांना दुसरे केशवसूत म्हणतात। युग प्रवर्तक कवी, तर मानवा संदर्भातल्या ज्या कल्पना होत्या त्या कल्पना आमूलाग्र पद्धतीने रेखाटण्याचं काम कवी बासी मर्ढेकरांनी केलेलं आहे। कारण दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी जीवन किती आमूलाग्र बदललेला आहे आणि माणूस यंत्राच्या आहारी जाऊन मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाल्यामुळे खेडे विभाग, शहरी विभाग यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला, मानवामध्ये दुरावा निर्माण झाला आणि हा दुरावा यांत्रिकीकरणामुळे झालेला आहे, औद्योगिकरणामुळे झालेला आहे आणि हा एक प्रकारचा दुसऱ्या महायुद्धाचा दुष्परिणाम आहे। हे विषय कवी बासी मर्ढेकरांनी काव्यामध्ये रेखाटले आणि म्हणून त्या काळात बासी मर्ढेकर म्हणजे नवकाव्य अशी समीकरण ठरून गेलेले आहे। मर्ढेकरांची कविता कधी कधी दुर्बोध वाटणारी आहे, कारण त्यांच्या ज्या यांत्रिक प्रतिमा आहेत, असेच मिटक्या मारित होते अबलक पिस्टन। आता हा पिस्टन जो आहे तो पिस्टन यंत्रामध्ये असतो आणि तो सतत फिरत असतो
तर अशाच प्रकारे माणूस आता सतत फिरत आहे. हे त्या अबलं पिस्टन म्हणजे पिस्टन ही प्रतिमा, यांत्रिक प्रतिमा केशव म्हणजे बर्डेकरांनी कवितेत आणली. ती दुर्बोध वाटणारी आहे आणि सौंदर्याचे जे रूढ संकेत आहेत ते रूढ संकेतांना धक्का देण्याचं काम बासी बर्डेकरांनी केलेलं आहे. यंत्रयुगाने मानवामध्ये किती विफलता आली, माणूस निराश झालेला आहे, बेकारी वाढलेली आहे आणि त्या बेकारीचे किती दुष्परिणाम समाजावर होतात. ही विफलता कधीतरी नष्ट होईल असा आशावादही कवी बासी बर्डेकरांनी कवितेच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. रात्रीचा दिवस, तांबडी माती, पाणी या त्यांच्या कादंबऱ्या, आर्ट्स अँड मॅन, सौंदर्य आणि साहित्य, वाङ्मयीन महात्मता इत्यादी साहित्याची व सौंदर्यशास्त्राची मूलभूत चर्चा करणारे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. रात्रीचा दिवस, तांबडी माती आणि पाणी या त्यांच्या 3 कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. आर्ट्स अँड मॅन, सौंदर्य आणि साहित्य, वाङ्मयीन महात्मता. आर्ट्स अँड मॅन, सौंदर्य आणि साहित्य, वाङ्मयीन महात्मता हे 3 ग्रंथ साहित्याची चर्चा करणारे, मूलभूत सौंदर्यशास्त्राची चर्चा करणारे ग्रंथ आहेत. बर्डेकरांच्या कवितेमुळे सौंदर्यवादाच्या व्याज प्रवृत्तीचा मुलामा उलगडत गेला आणि प्रखर वास्तवाची भेदक जाणीव प्रतिमांच्या भाषेतून जटिलपणाचा प्रत्यय देत प्रकट होऊ लागली. बर्डेकरांच्या कवितेचे सर्वात मोठे यश आहे. तर यांत्रिक युगाची भेदक अशी जाणीव म्हणजे यंत्रयुगाने माणूस किती बरबटलेला आहे आणि तो मानवी मूल्यापासून कसा दूर गेलेला आहे. तर ही भेदक जाणीव, भेदक अशा प्रतिमाच्या माध्यमातून कवी बासी बर्डेकरांनी चित्रित केलेले आहे. तर त्या प्रतिमाचा जटिलपणा सर्वसामान्य वाचकाला लवकर होत नाही, परंतु ती प्रतिमा उलगडली की जीवनामध्ये किती जटिलपणा आलेला आहे, जीवनामध्ये किती संघर्ष आलेला आहे. तर हा संघर्ष टिपण्याची जी शैली आहे ती बर्डेकरांची आहे. ती शैली वाचकांना नंतर आवडते. तर अशा प्रकारे थोडक्यात आपण बासी बर्डेकर यांचा परिचय करून घेतला. आता आपण बासी बर्डेकरांची नाही कोणी का कुणाचा ही कविता अभ्यासणार आहोत. नाही कोणी का कुणाचा, बाप लेक मामा बाचा, मग अर्थ काय बेंबीचा विश्वशक्ती. म्हणजे नाही कोणी का कुणाचा म्हणजे नातेसंबंध कसे वरवरचे राहिलेले आहेत. मनापासून लोक नातेसंबंध पाळीत नाहीत, केवळ औपचारिकता म्हणून आता नातेसंबंध पाळतात. हा भाव कवी बासी बर्डेकरांनी या कवितेमधून चित्रित केलेला आहे. नाही कोणी का कुणाचा, बाप लेक मामा भाचा, मग अर्थ काय बेंबीचा विश्वचक्री. तर आज आपल्या नातेसंबंधामध्ये बाप लेक म्हणजे वडील आणि मुलगा, मामा आणि भाचा हे संबंध संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये जेवढे जिव्हाळ्याचे होते तेवढे आता ते राहिलेले नाहीत. बाप लेक म्हणजे आई वडील आणि मामा भाचा हे संबंध आहेत, परंतु वरवरचे आहेत. म्हणजे आधीच्या काळामधला म्हणजे यंत्रयुग येण्यापूर्वीच्या काळामधला जो कौटुंबिक जिव्हाळा होता म्हणजे आई वडिलांमधला, मुला मुलीमधला, मामा भाच्या मधला तो जिव्हाळा आता राहिलेला नाही असं कवी बासी बर्डेकर म्हणतात. मग अर्थ काय बेंबीचा विश्वचक्री. तर मग नातेसंबंधात जर दुरावा निर्माण झालेला असेल तर आपले नाते टिकून आहे असं म्हणण्याला काही अर्थ नाही.
म्हणजे आपण मोठमोठ्याने जर ओरडत असू तर त्या ओरडण्याला काही अर्थ नाही, असं कवी बासी मर्ढेकर म्हणतात. आई गोंजारते मुला कासय हा बाप दळा, बाईल प्रीतीच्या कडा कशास हवं. तर आई मुलांना गोंजारते, लहानाचं मोठं करते. तरुण होईपर्यंत त्याला आई वडील सांभाळतात आणि हा लढा, आई वडिलांचा लढा, बाप लेकांचा एकमेकाविषयीचा जिव्हाळा हा केव्हापर्यंत टिकून राहतो? तो मुलगा तरुण होईपर्यंत. आणि जेव्हा तरुण होतो आणि त्याचा लग्न होतो आणि मग त्याचं प्रेम आई वडिलावर न राहता आपल्या बायकोच्या प्रती जेवढं प्रेम त्याच्या मनामध्ये असते तेवढं प्रेम आई वडिला प्रती राहत नाही. म्हणजे अशा प्रकारचे नातेसंबंध कसे दुरावत जातात हे कवींनी इथे सांगितलेलं आहे. म्हणजे आई आणि वडील मुलाला जन्माला घातल्यापासून तर तो तरुण होऊन त्याचं लग्न होईपर्यंत सांभाळ करतात आणि लग्न होईपर्यंत जेवढा जिव्हाळा मुलाप्रती आणि मुलाचा आई वडिलाप्रती असतो तेवढा जिव्हाळा मात्र पत्नी आल्यानंतर त्या मुलाचा आई वडिलाप्रती राहत नाही आणि सगळं प्रेम बायकोच्या प्रती म्हणजे केंद्रित होते. तर हे असलं प्रेम काय कामाचं? म्हणजे पत्नी आली म्हणून पत्नीवर प्रेम व्यक्त करणारा हा तरुण, हा असा तरुण काय कामाचा? हा विचार कवी बासी मर्ढेकरांनी इथे सांगितलेला आहे. धन्यवाद.